की बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान माझ्या भाल्यांना कुठला घाम या कोण घाली येसने दरबारी कुस्ती भेटावे. आणि बेगा म्हणजे आम्ही आपली शहाची आई बरं का. नजर येतात तिच्या अंगार दरबारात झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला शिवभाला ताकद चिरला. कौतिक झालं दरबाराचे. खान मिळाला मोठा गुरमित्र. केस गोल तळ पायतळ होता फाटाला येवके अंगीचा हातीचा फळ पाहणारा खूप चळचळ. माझे भेट त्याला चिरली फिरती खानाची सेना निघाली. खावा लुटली एवढं उद्ध्वस्त केली त्या भेटीची अब्रू लुटली. कोण रोखणार हे मला. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना भर खानाला कसा ठोकणार. काय लढवा हुंड चिंतेत पंत सर्व. महाराज आपला जीव बोलायचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टीका वागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अभ्यासकडे निघून जाऊ. काय म्हणत काय ना मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु ढाळपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वागिनीचा कक्षा मासाहेबांना पुत्र आणि मराठी मुलाचा स्वाभिमान विजय किल्ला लावणंच पडत आहे. वागिनीचा कक्षावा गनिमान कसा घेतावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा भाग सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार शामियान्याला अनाथा शामियाना खान डवलं करू देत सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबा